दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गेल्या 5 दिवसांपासून पेठ तालुक्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुका किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माकपा, DYFI महिला जनवादी संघटना यांच्या वतीने पेठ बायपास येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. मात्र यातच काल रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास एक अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार घडलाय. आंदोलनस्थळी महिला व पुरुष आंदोलक रस्त्यावर झोपलेले असताना कर्तव्यावर असलेला बागुल नावाचा पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आंदोलकांची हमरीतुमरी व वाद घालत असल्याचा प्रकार घडलाय, असा आंदोलकांचा आरोप आहे. या घटनेदरम्यान एक माध्यम प्रतिनिधी या प्रकाराचं चित्रीकरण करत असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याशी वाद घालत धमकावल्याचा प्रकार घडल्याचंही सांगण्यात येत आहे. एक मिनिट तुम्ही तुमचं म्हणणं काय? तुम्हाला का त्रास देत आहेत? माझा अधिकार आहे, मी सामान्य नागरिक पण मी व्हिडिओ काढू शकतो. प्रॉब्लेम आहे, तू काय ना काय शेट काढू दे. काय तुमचा प्रॉब्लेम काय? मला तुम्ही का भांडताय? आमचा काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला काय भांडतायत? तुम्ही मला काय भांडतायत? सांगू राहिलो नाही. तुम्ही का मला भांडताय ते मला सांगा. तुमचा मला भांडायचा माझा भांडायचा अधिकार काय तुम्हाला? कोण अधिकार आहे? कोण पत्रकार आहे? काय आहे? तुम्ही तो बोलायचा काय अधिकार तुम्हाला? असं माझं म्हणणं आहे. आम्ही सामान्य नागरिक असू तरी नाही काही आम्हाला हाऊस आली काही याला. तुम्ही मला सांगतात पत्रकार कोण आहे, सामान्य नागरिक कोण आहे? तुम्ही कोण? तुम्ही कशाला आले इथं? तुम्ही ड्युटी आले, तुम्ही ड्युटी करा तुमची. सार्वजनिक ठिकाणी तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात सुद्धा सर्वसामान्य नागरिक व माध्यम प्रतिनिधींना फोटो व्हिडिओ काढण्यास कायदेशीर मनाई नसताना केवळ आपला धिंगाणा कॅमेऱ्यात कैद होत असल्याच्या रागातूनच हा वाद घालण्यात आल्याचा आरोप आंदोलक व पत्रकारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर एका पोलिसाच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण यंत्रणेची बदनामी होत असल्याची चर्चा आहे. तर या पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध आंदोलनकर्ते व संघटनांकडून करण्यात येत आहे. विनोद सहाय, दक्ष न्यूज, पेठ.